मंडळी, लंच टाइमला बॉसनं लावली आहे एक महत्त्वाची मीटिंग. त्यामुळे चला बघूया तिथले उपाशी पोटी असलेले कर्मचारी काय आणि किती मुद्दे खाऊन टाकतात तेच दाखवायला मंचावर येतात हास्यजत्रेचे अतरंगी हास्यवीर. हॅलो हॅलो राऊत. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही नाही नाही, बी लेटेड हॅपी बर्थडे नको बोलू. तू तुझ्या पेसने बरोबर फोन केलास मला. माझा बर्थडे काल होता, तू आज विश करतोयस मला. नाही नाही नाही, तुझा जो आळशीपणा बघता तुम्हाला बरोबर कॉल केलास. ओके, मला जर वाटलेलं तू मला 6 महिन्याने फोन करशील. ठेवला बोलायचा कंटाळा आलाय. काय करायचं राऊतचं ना कळत नाही बाबा. करत काय शिवलकर, हा बर्थडे काल होता पण तेच आज अंगावर येते आमच्या. अरे भेट काय, कंपनी डिलीट झाली असते. शिवलकर, हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा परत एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू. शिवलकर, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रथम सर, ओह माय गॉड, हॅपी बर्थडे. शिवलकर, थँक्यू लिली मॅम. शिवलकर, काय खायचं प्यायचं आहे की सगळा वाराच आहे? वेटकर, सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. पार्टीच झाली पाहिजे. सरप्राईज विरप्राईज नाही तसलं काय. सांगतो, मांडवकर कुठे राहिले? आनो अरे अरे त्यांना गरम गरम चिकन बिर्याणी न्यायची आहे. चिकन बिर्याणी मागवले सगळ्यांसाठी. अरे हळू बोला ना. तुम्हाला माहितीये ना आपल्या ऑफिस मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही म्हणून. माहिती सर आतमध्ये ऐकतील ते. हो माहितीये. तुम्ही चिकन बिर्याणी का मागवली पण? अरे गाडीमध्ये टोप, गाडीच्या इथे जाऊया आणि सगळ्यांनी खाऊया. लंच ब्रेक झाला ना. आपण शिवलकर रस्त्यावर बसून खायचं का आपण? अरे गाडीमध्ये खाऊया बोलतोय ना. चला ना सर, यायच्या आधी चला ना. सरांनी ऐकलं ना प्रॉब्लेम होईल. चला. जायच नाही कोणी. थांब, जायच नाही कोणी. काय झालं? चिकन बिर्याणी मागवली होय? हा, लाज वाटाय पाहिजे का तुला? माझा उपास आहे. मी बिर्याणी खाऊ शकणार नाही म्हणून चिकन बिर्याणी मागवशील होय? माने एवढंच आहे ना. काय? उपवास उद्या सोडा, आज बिर्याणी खा. काय कडक उपास असतोय माझा. देवानं सांगितलं तरी सोडला नाही उपवास मी कवा तर. उपास म्हणजे उपासच सोडणार नाही. तुला एकतर आज बिर्याणी खावी लागेल नाही तर उद्या खावी लागेल. आम्हाला खाऊ दे. हा नाही सर याच्या आधी तुला लाज कशी वाटत नाही लागा? एवढं डावलाल का मला? एवढं माझ्यासाठी साधी व्हेज बिर्याणी तरी मागवायची लागा. उपास सोडा खाल्ली असती लागा मी. माने, व्हेज बिर्याणी असं काही नसतं. एक तर ती खिचडी असते, नाही तर जराशी सजावट केली की पुलाव होतो. बाकी व्हेज बिर्याणी अंधश्रद्धा. चिकन बिर्याणी नाही, मी खाऊन देणार नाही. मला चिकन बिर्याणी नाही तर तुम्हाला पण नाही. सर ऐकतील. तुम्ही जरा थांबव. तुमचा जीव पोटात आहे तर नाही. माने तुम्ही तुम्हाला कोणी खायला दिलं की शिपूट हलवीत जाताय मागायला की त्यांच्या. माने आता डोक्यात जाऊ नका. जाऊ दे माने, तू एक तर उद्या खा. आता माझ्या डोक्यात गेले. चिकन बिर्याणी खाऊनच देत नाही कोणाला मी आज. म्हणजे तुम्ही खाऊन दाखवा. तुम्ही बिर्याणी खाऊन दाखवा. मी 2 मान्याचा. हा मग 2 मानाचं नाव ठरव, आम्ही खायला जायच नाही. अरे मग मला बिर्याणी नाही तर कुणाला. एक्सक्यूज मी. हाय सर. हाय हाय. एक मिनिट, तुम्ही सगळे इथे काय करताय? लंच ब्रेक सर. हो राईट, लंच ब्रेक राईट. बट बिफोर तुझ्यातून सर तुम्हाला चहा पाहिजे, मी चहा घेऊन येतो. ओके. ओ सॉरी, कमिंग बॅक टू द पॉइंट. अत्यंत महत्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे. एव्हरीबडी, तुम्ही असे का उभे आहात मला कळत नाही. हां, लंच ब्रेक. हां येस, लंच ब्रेक आपण करूच या. पण काय झालं तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आपल्याला खूप अर्जंट बेसिसवरती करायची आहे. आपण जे सगळं उद्या करणार होतो ते स्केड्यूल आपल्याला प्रीपॉन करावं लागतं. सो बेसिकली मिस्टर बेटकर, तुमच्याकडे आपल्या MHJ मसाल्याच्या रॅपर डिझाईनचं काम आहे राईट? मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या आठवड्यात हवंय मला सगळं डिझाईन जे काही असणार आहे ते. तुम्ही मला एकही डिझाईन पाठवलेलं नाही, त्यामुळे मी तुमच्याकडनं ऑप्शनची अपेक्षा करूच शकत नाही राईट? शट अप. मिस्टर शिवलकर, मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्सपोर्टचं काम तुम्ही बघणार आहात. 1 महिना झालं मला अजूनही कळलेलं नाहीये की ट्रान्सपोर्ट कोण करणार आहे, कसं करणार आहे. ऑर्डर चंदीगडला पाठवायची, तुम्हाला माहिती आहे? यस सर. आता आपल्याला उद्याच्या उद्या जर ऑर्डर पाठवावी लागली तर आपण काय करणार? काही आहे प्लॅन ऑफ ॲक्शन? मला आजच्या आज कळला पाहिजे. ओके मिस्टर बने. मिस्टर बने, प्रत्येक वेळेस जेव्हा मी बोलत असतो तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळंच करत असता. हे काय आहे? नाही, मी सांगत होतो लंच ब्रेक झालाय, आम्ही लगेच. लंच महत्वाचं आहे. तुम्हाला आता बॉस काहीतरी सांगतोय, त्याचं बोलणं टाळून तुम्ही काहीतरी वेगळं सांगणार एम्प्लॉईला, नाही ना?
तुम्ही आपलं जिंगल बनवणार आहात राईट? Yes, sir. मगाशी मला तुम्ही जे जिंगल पाठवलं ते मला पटलेलं नाहीये, आवडलेलं नाहीये. सो आय वॉन्ट करेक्शन. ओके, काहीतरी वेगळं बनवून मला पाठवा. Yes, sir. आणि मिस लिली, ओ तुम्ही आपल्या मॉडेल्सची लिस्ट मला पाठवणार आहात, ती मला लगेच पाठवा. लगेच 2:30 वाजता पाठवते सर. नो प्रॉब्लेम. लंच ब्रेक आहे, हाफ एन आवर मध्ये पटापट लंच फिनिश करा आणि लगेच गेट बॅक युअर. ओके, एक मिनिट थांबा जरा सर, मला तर बोलायचं. एक मिनिट. टीम कम हिअर. येस माने टीम. मला थोडं या ना जरा 2 मिनिटात फक्त या. सर टाइम ओव्हर होतो. या टेल मी माने. इकडे या की, इकडे जागा इकडे या इकडे. तुम्हाला तिकडून पळाय सर. ती काय म्हणला तुम्ही सर? ही आपलं पावभाजी मसाल्याबद्दल काहीतरी म्हणजे करायचं, मला नेमकं कळलं नाही. म्हणजे कसं वर्क करायचं आपण त्याच्यावर कळलं नाही? नाही मला जरा थोडं. मिस्टर बेटकर, यस सर. तुम्ही टीम लीडर आहात ना? यस सर. मग तुम्हाला यांना सांगता येत नाही जेवल्यानंतर सांगू सर? का ताकद ताकद जिभेला ताकद आली की जड शब्द उचलले जातील सर, आणि मग त्यांच्यापर्यंत. शट यस सर. तुम्ही सगळे लंच करून या हे. आणि मानेंना जे काय ते सांगा. यस सर. एक मिनिट माझं बोलायचं. एक मिनिट इकडे या. मिस्टर बेटकर कम हिअर. सर मिस लिली कम हिअर. माने हा सर. प्लीज बोला पटापट बोला. हे सर काय माझं सर लक्ष भांबावलोय सर मी जरा. भांबावलंय काय? काय झालं काय? उपास आहे ना माझा सर. हो, तुमचं उपास? मला ही शुगर हल्ली माझी सर. अरे आई उपवास आहे सर. लंच केलं पाहिजे ह्यानी. माने आपण लंच करूया एकत्र. सर लंच केलं पाहिजे नाही त्यांनी. थांबा की मला बोलणं पण बाकी आहे ना जर थोडं. मग तू ऐका ना, तुमचा उपवास जर आहे माने, तर तुम्ही काहीतरी खा ना. हा म्हणजे तुम्ही हे खाणार का? नाही मी माझं आणलंय सर. अच्छा, तुम्ही आणलंय. मग खिचडी आणली खिचडी. वाव. हा साबुदाण्याची खिचडी आणली आणि ही केळ आणली केळ. हो केळ प्लीज हॅव इट. मी घेऊन असं चालते. अरे, please, काय please. साखर हलती माझी मग मला हे होते, नाही, सर. सर काय आता त्यांची साखर हल्ली आहे, तुम्ही पण खाताय सर. पटकन आम्ही ब्रेक घेऊन येतो. Yes, sir. आपण एक काम करूया. येस, बेसिकली आम्हाला ना ही युकेची सवय. आम्ही सतत रनिंग ब्रेक करायचो ना, त्यामुळे आमचं काय व्हायचं, काम करताच खायचो. एक काम करा, तुम्ही जे काही डब्याला आणलंय तर इथेच आणा, आपण खात मीटिंग करू. नाही ही जगातली बेस्ट पार्टी. नाही आम्ही जे आणलंय ते असं रोल करून खाण्यासारखं नाहीये. मांडी घालून खायचं. काय आणलंय तुम्ही? बिर्याणी. यांनी काय आणलंय काय पण यांनी? पिटी भात. पिटी भात पिटी भात आणलाय. पिठी भात. यस सर. लहानपणी खाल्ला होता, त्याच्यानंतर खाल्लेला नाहीये मी पिठी भात. आय एम सो सॉरी. मी असं विचारतोय तुम्हाला, पण मला थोडा मिळेल? सर मागताय काय तू? घेऊन नाही मला नाही सर. नाही कारण माझा बर्थडे होता सर काल. आय विश यू. तर ह्यांनी मला सरप्राईज दिलं. पिठी भाताचं सगळं सेटअप लावलाय खाली Yes, sir. कॅन्टीन मध्ये. कॅन्टीन मध्ये Yes, sir. इथे आणलं बरं. मग आपण एक काम करूया का? हा. आपण कॅन्टीन मध्ये जाऊया, एकत्र जेवायला बसू आणि तिथे मीटिंग करूया. नको सर. का? तुम्ही सर सुपर बॉस आहात सर. Yes, sir. कॅन्टीन. ओ कम ऑन शिवलकर, कम ऑन. तुम्हाला माहिती आहे आपल्या कंपनीत एम्प्लॉई बॉस असा भेदभाव नाहीये. नाही तरी. आपण मांडीला मांडी लावून जेवायला बसू शकतो. मी घेऊन येऊ का? नाही कसं घेऊन येणार. सेटअप लावलाय अख्खा. काय डोंगला सेटअप सर. 2 भगोली बघितली तर पिठी आणि भात. त्याचा खायचा डोंगला मी घेऊ. चालेल. ओ माय गॉड. ओ काय झालं? पिठी मिळालीच नाही. आता मला आठवलं पिठी मिळालीच नव्हती. पिठी मिळाली नाही? नाही. लिली मॅम तुम्ही बोलत नाही मला पिठी मिळाली नाही. सॉरी आय फॉरगॉट. अरे पण मग जेवायला आणलंय काय तुम्ही? हे वरण भात आणलं. सर वरण भात लय बेस्ट. आय नो. दिशी खाणं. आय नो. हे काय तुम्ही पावात काय ते घुसडून खाणार. ही बेकार. सरांना लागा द्या तुम्ही वरण भात. नाही मला चालेल. वरण भात. मला वरण भात चालेल. काय ना, भात. पावसाळ्यात हलकं खाल्लेलं कधी बेस्ट. वरण भात चालणार आहे. Yes. Yes. मूर्ख आहात माने तुम्ही. काय झालं? शिवलकर लँग्वेज. आय एम सॉरी सर. आय एम सॉरी. माने मूर्ख आहात तुम्ही. काय झालंय? माने आपण लंच करूया माने. मी म्हणत होतो सर की लंच काय करायचं ना सर, म्हणजे कंपनी पहिली, लंच नंतर करूया. आता ही सोबते ते नाही सर. कंपनी महत्वाची आहे ना सर. जेवण काय जेवला नाही का कधी? जेवण नाही का कधी? आता सगळ्यातलं काही पळत जाता येईल का तिकडे? कंपनी महत्वाची आहे माने, आय लाईक दिस त्याच्यामुळे- क्वालिटी ऑफ युअर्स. आय रिअली अप्रिशिएट दिस क्वालिटी ऑफ युअर्स. काय नाही सर. तुम्ही ना प्रत्येक वेळेला कंपनीला पुढे ठेवता आणि मग स्वतःचा विचार करता. मानेंसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. अरे सर टाळ्या नको.
काय बेटकर येस सर. तुम्ही जोरात टाळ्या का नाही वाजवत आहात? सर आधी जेवून घेतो मग पर्सनली कानाजवळ जाऊन टाळ्या वाजवतो. तुम्ही लीडर आहात ना, Yes, sir. Yes, टीम sir. लीडर आहात ना, मग Yes, sir. एक तरी क्वालिटी असू द्या ना तुमच्या त्याची. तुमचा टीम मधला मेंबर काहीतरी सांगतोय, तुम्हाला काहीतरी शिकवतोय, तर तुम्हाला ते अडॅप्ट करता येत नाही. शट अप. मिस्टर माने, गुड, आय लाईक इट. आणि मिस्टर शिवलकर, आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही सुद्धा मानेंच्याच मार्गावर आहात, आधी कंपनीला पुढे ठेवताय. गुड गुड. थँक्यू सर. माने माझा मित्र आहे सर, एकत्र आम्ही लंच करतोय. काय आदाशी आहे का लागा तुम्ही येडा आहे का जरा माने लँग्वेज. साखर हलती माझी. हो या यू प्लीज टेक. मला ती सर ही होतं उपास असल्यामुळे होते. तुम्ही खा ना. जेवण महत्वाचं नाही. मी घेणार. चालतंय ना तुमचं. प्लीज हॅव इट. तुमचं आहे का रे तुम्ही ते वरण भात आणताय का वर? नाही सर आम्हाला खाली पटकन येतो ना सर. बर. ही आपलं कसं खिचडी आपलं उभ्या खाऊ शकतो. हा काय म्हणत होता तुम्ही? माझं काय म्हणणं होतं सर, आपण ते पावभाजीवरती आपण एवढी मेहनत घेतो त्याकडे एवढं लक्ष देतोय ना सर. पाणीपुरी मसाल्याकडे आपलं थोडं दुर्लक्ष होते सर. पाणीपुरी मसाल्याकडे आपलं दुर्लक्ष. आय डोंट थिंक सो माने. मला असं वाटतं की आपण पाणीपुरी मसाल्यावरती दुर्लक्ष करत नाही. इनफॅक्ट पाणीपुरी मसाला जो आहे आपला मिस्टर शिवलकर, मला वाटतं लोकांना तो फार आवडतो. इनफॅक्ट आत्तापर्यंत म्हणजे आपला पावभाजी मसाला आणि पाणीपुरी मसाला हा जर कम्पेअर केला नाही तर आय गेस पाणीपुरी मसाला थोडा पुढेच आहे. हा है ना? हा मी तसं आहे सर. हा तसं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर, माझ्याकडे साखरपुडा होता निवणीचा. माझ्या सांगण्यावर नाही नाही सासऱ्यानं पाणीपुरीचा स्टॉल लावला होता सर. लई अड्यागत खाल्ल्यावर लोकांनी पाणीपुरी ही लाईनच्या लाईन लागलेली. नवरा नवरीची तुम्हाला सांगतो आई बाबी माने लाईन. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. तेच सांगतो की सगळी पाणीपुरी खाते ती सगळी. म्हणजे मला येऊन विचारत होती काय सिक्रेट काय आहे मसाल्याचं तुमच्या. मग तुम्ही सांगितलं की काय? हा मी मला तसं काय माहितच नव्हतं. पण मी सांगितलं तरी सर, मी सांगितलं आपल्या कंपनीमध्ये एका वेगळ्या लेवलला तयार होतोय मसाला. साधी लोक नाही बनवू शकत. सर मेन काय केलं असेल मी तिथं काय मी त्यासनी सांगितलं शिवलकर, खरात मॅडम, बने आणि हे कणा आहेत मसाल्याचा आमच्या. गुड 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 माने, आय एम प्राऊड ऑफ यू. सांगितलं आय एम प्राऊड ऑफ यू माने. मला हीच गोष्ट आवडते तुमच्यातली. बेसिकली तुम्ही सगळ्यांनी काय झालं नाही आय एम लिस्निंग यू सर. या गुड. सो मी म्हणत होतो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी ही क्वालिटी ना अडॅप्ट केली पाहिजे. लक्षात घ्या माने काय करतायत, त्यांच्या पर्सनल इव्हेंट्समध्ये सुद्धा कंपनीचा एक मसाला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतायत. आपला पाणीपुरी मसाला ठेवलाय म्हणजे आपला मसाला त्यांनी प्रमोट करायला घेतलेला आहे. इनफॅक्ट ते PR करतायत. त्याचबरोबर इतकंच नाही, एका लीडरची क्वालिटी दिसते मला माने तुमच्या. एवढं नाही. आय एम नॉट किडिंग, आय एम नॉट किडिंग. माझं काय तुम्ही फक्त- कुठेतरी तुमच्या पर्सनल इव्हेंटला जाऊन सांगता की आमच्या कंपनीचा कणा बेटकर, शिवलकर, बने आणि मिस लिली आहेत, म्हणजे तुमच्यात मला लिडरशिप क्वालिटी दिसते जी मिस्टर बेटकर तुमच्यात मला दिसत नाही. शट अप माने. माझं प्राऊड एवढं माझं मला ही करू नका. माझं मी कंपनीसाठी मी म्हणजे ही पार झुकून देईन सर. दिस इज व्हॉट आय लाईक. नो माझं काय नाही सर. माझं एव्हरीबडी. येस सर महत्व- आय एम लिस्निंग सर. किती खायचे. मी हेच म्हणत होतो माने, व्हॉट आय लाईक अबाउट यू इज एव्हरी टाइम यू कीप युअर सेल्फ, कीप युअर बॉडी ऑन द लाईन. मला ते फार आवडतं. तुम्ही कंपनीला प्रायोरिटी देता. आय लव्ह इट. ह्या गोष्टी खिचडी का सर. माने खाल्ला पाहिजे. उपवास आहे. नाही खाल्ला पाहिजे तुम्ही. थोडं सर नाही तुम्ही लंच ब्रेक आमचा पण. ओ या आय फॉरगॉट, आय टोटली फॉरगॉट. लंच ब्रेक सुरू आहे. नाही. इट्स ओके. तुम्ही जा लंच करा. आय नो तुम्हाला भूक लागली आहे. लंच करा आणि पटकन 10 मिनिटात मला इथे भेटा, सो दॅट आपण डिस्कस करू शकतो. करेक्ट आहे सर. एक मिनिट. माने आर यू ऑल राईट? आर यू ऑल राईट? टीम कम हियर. आर यू ऑल राईट? अरे या ना. या की रे. अरे एक माणूस विवळतोय आणि तुम्ही काय पेसने येताय. टीम माने आर यू ऑल राईट? नाही ती मला आता आठवलं. ओ मला आठवलं सर काय होतंय, आपला पाणीपुरीचा जो सेल आहे की नाही हा ढासळालाय सर. ढासळलाय. फार ढासळालाय सर. आय डोंट थिंक सो माने. ऍक्च्युली आय डोंट थिंक सो. म्हणजे असं होतंय का? हा होतंय तर सर. मिस्टर शिवलकर. येस सर. सी माझ्या माहितीत तरी असं काही नाहीये. मी डेटा पाहिला, मला असं दिसत नाहीये. पण जर तसं होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय? माझ्याकडे आहे की उपाय सर. येस माने. माझ्याकडे उपाय आहे. या टेल मी. सर आपण काय केलं पाहिजे, आपला मसाल्याचा जो हे आहे मॉडेल आहे की नाही श्याम राजपूत, हा त्याला बदलायचा का? श्याम राजपूतला बदलायचा का? चेहराच सपाट आहे हो त्याचा.
व्हेरिएशनच नाही काय सर. पाणी परत धरून असं उभं राहतं एक नाही, लाचार वाटतंय ती. गडाला नुसतं बॉडी म्हणून आणला इथं. बदलूया सर, आपला बदलूया. सेन्सिबल माणूस घेतला. पण आता मग श्याम राजपूत नाही तर टीम हो सर. श्याम राजपूत नाही तर आपण कोणाला बरं घेऊ शकतो? सोनाली कुलकर्णी. का? यस येस यस का? हे त्या मी असं ऐकलंय सर की त्या वेगवेगळ्या सेटवर जातात तेव्हा काहीतरी खाण्याचे पदार्थ घेऊन जातात. सो एखाद्या सेटवर त्या पाणीपुरी घेऊन जातील, त्याच्यावर आपला मसाला पण जाईल, ऍडव्हर्टाइजमेंट होईल. म्हणजे एका सेटवर त्यांना अन्नपूर्णा पण म्हणतात. यस यस सर यस सर गुड ऑप्शन. करेक्ट सर. डन डन आहे सर. बोलतो सोनाली कुलकर्णी. डन आहे सर. सो कूल सर. टीम कम हियर. सर. I love the option. Come here. लंच ब्रेक संपेल मग आम्ही मिस्टर बने, थांबा की हो. इथे फक्त जेवायला येता? नाही फक्त जेवायला येता? बॉस काहीतरी बोलत असताना तुम्हाला पुढे जायचंय? नो सर. आय नो लंच ब्रेक आहे, पण काहीतरी सांगतायत शिवलकर, काहीतरी सांगतायत माने, तुम्हाला कळत नाहीये? तुमचे जर टीम लीडर ऐकू शकतात, तुम्ही ऐकू शकत नाही? जा, चिडू नका सर. खिचडी नाही, मी चिडत नाहीये. माय पॉइंट वॉज डिफरंट. जर सोनाली कुलकर्णी आहेतच, गुड, इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. पण अनफॉर्च्युनेटली आपण ना कधीच प्लॅन बी रेडी ठेवत नाही. जर सोनाली कुलकर्णी नाही म्हणाल्या तर त्यांच्या जागी कोण? सर सई तामणकरला घेऊया सर. येस सर. गुड ऑप्शन. मॉडेल म्हणून कमाल आहेत सर. पण का त्यांना का? म्हणजे पाणीपुरी त्यांच्या हातात असेल तर पाणीपुरीला पण बरं वाटेल ना. डन 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 सर. सर मानकडे असून एक सई तामणकर म्हणजे बेस्टच आहे तसं. म्हणजे ती सगळ्यांना आवडते त्यामुळे त्यांच्याबद्दल काही नाही. पण त्या नकोच सर. का काय सर, शूटिंग करणार आपण, ते शूटिंगला येणार, प्रॉपर्टीवाली भाज्या बिज्या मागावते ती त्या घरी घेऊन जाणार. उद्या पुऱ्यांचं पाकिट नेलं काय करायचं सांगा. राईट त्याच्यामुळे नको सर. सईत मग नको. कोणाला नाही? आता कोण? तुम्हीच सांगा. प्राजक्ता माळीला घ्यायचं कसं? चालेल. चालेल सर. डन करा. डन हे करा done आहे, sir. सर. डन आहे. मान्य म्हणाले मग प्राजक्ता माळी चालतील. डन. पण प्राजक्ता माळी का? ते म्हणजे प्राजक्ता माळीनं कसं सर, म्हणजे खारट खायची आवड आहे त्यांना. म्हणजे कसं फरसाण, जानखारी, रूट मधलं आहे सर. म्हणजे आपण बघतो ना घराघरामध्ये असे फुलपात्र मांडी घालून बसले, ती चात खारी बुचकळून रूट मधलं आहे. लोक कनेक्ट होणार. गुड ऑप्शन. स्पीड. लोक कनेक्ट होणार. माने पटापट बोला. मुद्द्यावर काय म्हणताय? लंच ब्रेक शेवटची 10 मिनिटं. हो बने. सर प्राजक्ता माळी डन. पाठांतर सगळं शूटिंग मस्त एकदम. बेस्ट ऑप्शन. गुड, नाईस. पण बिफोर दॅट मला टीम म्हणून तुम्हाला पण विचार लागेल. शिवलकर, इज प्राजक्ता माळी ओके? चालेल. गुड. हे फायनल आहे? Yes, sir. Yes, sir. गाईज, आय नो मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. Yes, sir. वी हॅव 5 minutes मोर. सो पटकन लंच करा आणि मला परत भेटा, कारण आपल्याला पीपीटी तयार करायची. Yes, सर मला बोल राहिलं होतं माझं अजून. काय गोंधळ करताय? एक मिनिट इकडे या. काय चाललंय? इकडे या. मिस लिली इकडे या. या जरा या की. माझं काय होतं सर, राहतच बोलायचं. काय राहिलंय? चल मी माने. तुम्ही नीट लक्ष दिलं ना सर, हा ओव्हरऑलच आपल्या कंपनीचा सेलच कमी झालाय सर. म्हणजे तुम्ही आकडेवारी चेक करा सर, सेल कमी झालेला आहे फार. नाही, आय डोंट थिंक असं काहीतरी झालंय. घातक आहे आपल्या कंपनीसाठी. रिअली? तुम्हाला खोटं वाटेल बघा. माने मी सेल समजवतो तुम्हाला. आपण लंच ब्रेक डिस्कस करतो. एक मिनिट. ते काहीतरी इम्पॉर्टंट सांगतायत. माने, इज इट? मी तुम्हाला दाखवतो की. सर तुम्ही ती सर लंच नंतर करूया. दॅट्स द स्पिरिट. लंच नंतर करूया, आधी काम करूया. Give me the laptop. दाखवा. या बघा सर, तुम्ही फक्त चेक या, करा या. एकदा सर. अख्खी फाईल आहे त्याच्यात. इकडे बघ. तुला देतो ना तुला. हे बघा. पम्याच्या चिकन बिर्याणी खाणं म्हणजे थूक हा चला आपण पण जाऊ. चला. तुम्ही बोला. पण एक प्रॉब्लेम झालाय. काय आपण नाही जाऊ शकत. का? मी हात धुवायला वर आलो, जिकी ओपन होती, तो पण ओपन होता. कुत्र्याने त्याच्या हात घातला, सगळं बिर्याणी खाली पडली. आता ते कुत्रे खात आहेत. हॉरिबल. सर ते सोडा. हॉरिबल आहे ते सगळं. 5 किलोची चिकन बिर्याणी कुत्रे खातात सर. 5 किलोची 5 किलोची काय? कुणी खिचडी खाणार का? खिचडी माने, कम दिस साईड. मी आता चिकन बिर्याणी ऐकलं. माने, चिकन बिर्याणी ऐकलं का मी आता? मला नाही बाबा तसलं सुचत काय. उपासाची डिश नाही बाबा. ऑफिसमध्ये नॉनव्हेज अलाउड नसताना चिकन बिर्याणी कुणी आणली?
माने सोडून यू ऑल आर फायर. वा 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 ताडीपुरी इतका चटपटीत परफॉर्मन्स भूक लागला राव. सोनाली ताई, असं म्हणतात की उपासामध्ये एक सात्विक आनंद किंवा शक्ती असते, पण इतका विघ्नसंतोषी उपास मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. तुम्ही सगळेजण कडक दिसताय, कॉस्ट्युम्सना 100 मार्क, कारण तुम्ही असे ऑफिस वेअरमधले कडक जेंटलमॅन सगळे. आणि मिस लिली, तुमची तर काय कथा वर्णावी. तुम्ही ज्या गडगडत पळत चालला होतात की चला बिर्याणीची वेळ झाली, टू क्यूट, खूप मजा येत होती बघताना. आणि ही जुगलबंदी होती खरं म्हणजे. रोहित वंडरफुल, तू आणि तुझे बॉस या दोघांमध्ये अशी तुम्ही धरून ठेवलं होतं. आणि बाकी सगळे खरंच मला फार वाटत होतं की त्यांना खायला मिळू दे. इतकं तू कुजक्यासारखं वागलेला आहे सार. खूप मजा आली, आम्ही हसलो खूप. आणि छोटीची केळ्याच्या रूपाने क्रिकेटची मॅच झाली कॅच घेण्याची. सुपर्ब. येस ताई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. एकतर जेव्हा संवाद चालला होता तेव्हा इकडची जी टीम होती त्यांनी आमचं लक्ष असं वेधून आणि खिळवून ठेवलं होतं. कारण वने मी वाट बघत होती तू कधी जाऊन केळं घेतेस, आणि माझं पूर्ण लक्ष तिथे होतं. आणि लिली म्हटल्यावर तुझी जी चाल होती ना वने, आहा फार मजा आली. तुम्ही सगळे हे प्रहसन खूप स्वतः पण एन्जॉय करता आणि ते कायम रिफ्लेक्ट होतं. माझं असं खूप म्हणणं आहे की आपण ज्या मूडमध्ये किंवा ज्या प्रकारे परफॉर्म करतो ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात रिफ्लेक्ट होतं. आणि ते रिफ्लेक्ट झालं आज. आम्हाला पण खूप मजा आली. मला एक करेक्शन करायचंय की मी सगळ्या सेटवर खाऊ घेऊन जात नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे तूच सांगितलं बरं झालं. आता कुठेही गेलो तर आम्ही पहिले तुला काही खायला आणलं होतं. So cute. Thank you